शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार उत्तम पवार, पोलीस हवालदार देवीदास ठाकरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीनं बातमी मिळाली। मोटारसायकल चोरी करणारा एक इसम CBS कोर्टाजवळ येणार असल्याची खात्रीदायक बातमी मिळाल्यानं त्यावरून पथकानं सदर ठिकाणी जाऊन मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेतला। यावेळी किरण विलास जाधव राहणार गणेशनगर, देवी मंदिर, पिंपळगाव, आंबा, जिल्हा नाशिक हा मिळून आल्यानं त्याला मोटारसायकल चोरीबाबत विचारपूस करता त्यानं देवळाली कॅम्प व इंदिरानगर हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्यानं त्याच्या ताब्यातून 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल, त्यात हिरो होंडा कंपनीच्या 2 मोटारसायकल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार धनंजय शिंदे, प्रदीप मस्ते, संदीप भांड, उत्तम पवार, रोहिदास लिलके, देवीदास ठाकरे, रवींद्र आढाव, शरद सोनवणे, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझिम खान पठाण, कैलास चव्हाण, विशाल देवरे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जोगेश्वर बोरसे, राम बर्डे, राहुल पालखेडे, महेश साळुंके, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, अनुजा येवले, समाधान पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। ललित फुलमारी, नाशिक माझा न्यूज, नाशिक।